नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता सध्या लगन सराई चालू आहे. आता लग्नाच्या धामधुमीमध्ये आता लग्नाची तारीख काढण्यासाठी घरचे गुरुजींना घरी बोलवून घेतात. गुरुजी आल्यानंतर जीवा आणि काव्याला थोडा धक्काच बसतो की बाबा आता गुरुजी काय सांगताय. तो गुरुजी म्हणतात सर्व काही व्यवस्थित होणार आहे. तेवढ्यात वसुधा आणि रम्या जिना उतरत खाली येतात. गुरुजी एकटक त्या दोघींकडे बघत असतात. तेवढ्यात मालिनी म्हणते, गुरुजी हे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार नाही, ह्या लग्नामध्ये कोणता अपशकुन तर होणार नाही ना. गुरुजी म्हणतात नाही नाही, पण काही जुनी दुखणी अजूनही तशीच आहे, त्याच्यापासून जरा तुम्ही जपून राहा. आणि ते रम्याकडे बघून म्हणतात की सर्व काही आता रम्याच्या मनासारखंच होणार आहे. असं म्हणल्यावर ते सर्वांना धक्का बसतो. तर लगेच वसुधा आणि रम्या म्हणते की आता ना गुरुजी आम्ही दोघी बदललो आहे, आता माझ्या मनामध्ये पहिल्यासारखं काही नाही आहे. गुरुजी म्हणता हो हो अगं रम्या, मला माहिती आहे ना, तू आता पूर्वीसारखी राहिली नाही आहे. तुला आता वाटतंय ना काव्या आणि पारचं लग्न व्हावं, मग तुझ्या मनासारखं सर्व होणार आहे ते तर मी बोललो. पण रम्या आता इथे मनात विचार करत असते की माझ्या मनात वेगळंच काहीतरी चाललं आहे आणि गुरुजींनी मला बरोबर आशीर्वाद दिलेला सुद्धा आहे. तर गुरुजींच्या संकेतवरून घरचे सावध होतील का नाही की रम्या तिचा प्लॅन साध्य करेल, हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.